मुंबईमध्ये लोकल ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते। मध्यरात्रीपर्यंत मुंबईकर याच लोकलचा आधार घेत आपापल्या घरी जात असतात, आपल्या कुटुंबामध्ये एकरूप होत असतात। परंतु ही लोकल आता सुरक्षित राहिली नाही हे या घटनेवरून लक्षात येते। खचाखच भरलेल्या लोकलमध्ये एका तरुणाचा खून झाला आणि संपूर्ण मुंबई हादरली। सर्वसामान्य माणूस धास्तावला। आपल्या घरी जाण्यासाठी सुरक्षित समजली जाणारी लोकलच आता सर्वसामान्यांच्या जीवावर उडत असल्याचे दिसत आहे। नेमकी काय आहे ही घटना हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। मुंबईतील पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते नालासोपारा सुपरफास्ट लोकल धावत होती आणि याच लोकलमधून मयंक लोहार हा आपल्या आईसोबत प्रवास करीत होता। याच डब्यातील रोशन सुवर्णा हाही प्रवास करत होता। मुसळधार पावसामध्ये लोकल नालासोपाराकडे धावत असताना अंधेरी ते बोरिवली दरम्यान मयंक लोहार व रोशन सुवर्णा या दोघांमध्ये भर पाऊस सुरू असताना दरवाजा लावण्यावरून वाद झाला। रागाने बेभान झालेल्या या दोघांमध्ये मोठी झटापट झाली आणि रोशन सुवर्णा याने आपल्या जवळील चाकू मयंक लोहार याच्या पोटात खुपसला। मयंक लोहार हा रक्तबंब अवस्थेत डब्यात पडला। आजूबाजूला असलेले प्रवासी रोशन सुवर्णा याच्या हातात असलेला चाकू पाहून घाबरले। कुणीही मदतीला धावले नाही। घाटकोपरजवळ लोकल पूर्णपणे थांबण्याआधीच रोशन सुवर्णा चाकूसह फरार झाला। 11:04 लोकल बोरिवली स्टेशनला आली। 11:10 CRPF जवान आणि GRP जवानांनी वैद्यकीय पथक स्ट्रेचरसह उपलब्ध केले। वैद्यकीय तपासणी दरम्यान मयंक लोहार याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला। 11:42 कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेला असता त्याला मृत घोषित करण्यात आलं। प्रवास करत असताना आपला तरुण मुलगा डोळ्यादेखत मृत पावला हे पाहून तिच्या आईने प्रचंड आक्रोश केला। तिला सावरणेही मुश्किल झालं होतं। पोलिसांनी CCTV फुटेज आणि समन्वयाच्या मदतीने रोशन सुवर्णा याला अटक केली। पोलीस तपासात नेमकं काय झालं हे स्पष्ट होईलच, पण मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरक्षित राहिली नाही अशी भावना निर्माण होऊन सर्वसामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। प्रशासन आता या गोष्टीविरुद्ध कोणतं पाऊल उचलतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मुळातच लोकलमध्येही हत्यारबंद तरुण प्रवास करू लागले तर कोणीच सुरक्षित राहणार नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।